शक्तिपीठ बाधित बांधवांनो, रामराम. जवळपास 2 वर्षापासून आपला संघर्ष चालू आहे. एवढा मोठा विरोध चालू आहे आणि असा असताना यांच्या थोबाडातून एखादा तरी शब्द आलाय का की मोबदला काहीतरी तुम्हाला वाढून देतो किंवा एखादा कायदा बदलला का मोबदल्याचा. यायला आपल्या जमिनी फुकटात घ्यायच्यात आणि मालकाच्या उचलीला प्रामाणिक राहायचं. आता यांचे मालक कोण आहेत हे तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे जवळपास. काय कोणी आज काही एवढं येडं नाही. पण यायच्या उचलीसाठी आपण आपल्या जमिनी फुकटात द्यायच्या का? विषय असा आहे. आज जे नवीन महामार्ग झालेत, सुरत चेन्नई, जालना नांदेड, यांच्या बाधित शेतकऱ्याला भेटा. अक्षरशः यांचे सगळ्याचे या लोकांनी संसार उद्ध्वस्त केलेत आणि तीच आज पाळी आपल्यावर आणू इच्छित आहेत. पण आपण सगळे लोक बाधित शेतकरी सुज्ञ आहेत आणि त्याच्यामुळं का होईना, पण कसे का होईना, पण आपण सगळे एका जागी आलोत आणि आतापर्यंत तरी जवळपास 7 जिल्ह्यामध्ये आपण ह्या लोकायला आपल्या जमिनीवर पाय ठेवू दिला नाही. आणि ही प्रक्रिया चालू असताना गैरसमज आणखी आपल्या शेतकऱ्यांमध्ये बरेच हे लोक पसरवित आहेत. त्याच्यातला एक गैरसमज असा की काही बाधित मंडळी आपली तहसीलला जाऊन जमिनीचं व्हॅल्युएशन तपासत आहेत आणि त्यांना असं वाटते की ह्या व्हॅल्युएशनच्या पटीमध्ये आपल्याला पैसा मिळणार आहे. पण एक मित्रांनो मी सांगू इच्छितो, दर निश्चिती कामी तहसीलचं व्हॅल्युएशन घेत नसतात. दर निश्चितीसाठी नगर विकासचा रेडी रेकनर, नगर विकास म्हणजेच नोंदणी व मुद्रांक विभागाचा रेडी रेकनर घेतला जातो. आणि ही बाब तुम्ही पुष्टी करण्यासाठी एखाद्या SDM सारख्या अधिकाऱ्याला विचारू शकता आणि त्यानंही ते खोटं बोलू नये. आणि जर ते म्हणत असेल तहसीलचं व्हॅल्युएशन घेतो तर त्याच टाईमला मला फोन लावून द्या. माझा नंबर तर जवळपास आता तुम्हाला सगळ्याला माहीत झालं. नगर विकासचा रेडी रेकनर घेतात आणि ते रेडी रेकनर जवळपास सगळीकडंच 1.5 लाख ते 2.5 लाखाच्या दरम्यान असतो. जवळपास म्हणजे 99% भागामध्ये तेच आहे, 1.5 ते 2.5 लाखाच्या दरम्यान. आता याच्या 5 पट रक्कम करतात. आणि जे बाकी जे काही तुमचे झाडायचं याचं, आता काही लोकांना दिशाभूल केली जाते की आम्ही तुमचे झाडं धरूत, हे धरूत, हे कोणाच्याच हातात नाही. शासन याची प्रक्रिया, जे आपल्या शेतात राजपत्र निघायच्या अगोदर ड्रोन फिरलेला आहे, त्या ड्रोनमध्ये जे झाडं आहेत त्याचीच दर निश्चिती होती. बाकी तुमच्या JM पर्यंत घेतात, संयुक्त मोजणीला ते सगळं लिहून घेतात. एखादं हे असं झुरपूड असलं, हे बघायले का, हे असं एखादं झुरपूड जरी करता असलं तरी बी ते लिहून घेतात, तुमच्या JM रिपोर्टमध्ये घेतात. पण दर निश्चितीच्या वेळेस ते काढून टाकतात. दर निश्चितीला हे असे काहीच घेत नाहीत. फक्त जे ड्रोनमध्ये आलेत झाडं त्यांचंच मूल्यांकन होणार, बाकीच्याचं होत नाही. अशा कोणत्याही आयुर्भावात राहणाऱ्यांनी राहू नका. आता जवळपास 90% लोक हुशार झालेत. फक्त हे 10% लोकांसाठी सांगायलो. काही ठिकाणी बागायतीचं आश्वासन द्यायलेत, तुमचं बागायती करू. तर त्यांना एकच विचारा, IGRच्या सूचना सोडून तुम्ही वेगळं काही करू शकता का? 2 शब्दात ते सगळं त्याचं उकळ पितळ पांढरं होणार आहे, दिसणार आहे. आता यानंतर पुन्हा आणखी संयुक्त मोजणीचा प्रोग्राम लावला आहे. त्याचं कारण एकच आहे की चला या टप्प्यामध्ये काही थोडेफार, त्या टप्प्यामध्ये काही थोडेफार, असं करून याला विरोधाची मेजॉरिटी कमी करायची. पण आपण यांच्या कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका. प्रत्येक वेळेस मी तेच सांगायलो, कारण हा विषय वाटते तेवढा सोपा नाही. जमिनी फुकट लुबाडणार आहे शासन. बरं, जमिनी तर फुकट जाणार, त्या महामार्गाचा आपल्याला काय फायदा आहे का? तर काहीच नाही. दोन्ही साईडला भिंती आणि भिंतीमुळं
इकडचं तिकडं जाणार नाही कोणी, किंवा आपला कोणता धंदा चालणार नाही. सगळ्यात सोपं, हे भूत जवळ येऊ देऊ नका.